सिन्नरचा चेहरा मोहरा आता बदलणार आहे. कारण यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही अनेक व्हिडिओ टाकले आणि त्यावर अनेक कॉमेंट आल्या. त्यावेळेस इलेक्शनच्या काळामध्ये एका व्हिडिओमध्ये अनेक जणांनी एकच कॉमेंट केलं आणि ते म्हणले ओन्ली MK, ओन्ली MK, ओन्ली माणिकराव कोकाटे. आणि आता माणिकराव कोकाट्यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल प्रथम त्यांचं आपण अभिनंदन करू. कारण अजित पवार गटातून ते होते आणि त्यांच्या विरोधामध्ये खासदार होते. त्यानंतर दुसरे शरदचंद्र पवार गटाचे काही लोक होते. म्हणजे पण निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा व्हिडिओ टाकले तेव्हा एकच कॉमेंट यायची, ओन्ली MK. या मतदारसंघामध्ये ओन्ली MK आणि ते ओन्ली MKचं आज खऱ्या अर्थानं चीज झालं असं म्हणता येईल. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये एकच एक असं येवल्याचं मंत्री होणार एवढंच चाललं होतं. पण आता येथे एक सिन्नरलाच फक्त मंत्रिपद नव्हतं, नाहीतर मग तिकडं देवळालीला मंत्रिपद आहे, इकडं संगमनेरला मंत्रिपद होतं, त्यानंतर इकडं शिर्डीला मंत्रिपद होतं. म्हणजे आसपासच्या सगळ्या मतदारसंघात मंत्रिपद मिळालं होतं, परंतु सिन्नरला मंत्रिपद मिळालं नव्हतं. ते ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद देऊन एक महाराष्ट्र शासनाने किंवा एक अजित पवार गटाने किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक अतिशय चांगलं आणि एक अतिशय महत्त्वाचं असं निर्णय घेतलेला आहे. आता हे अजित पवार गटाचे सिन्नर मतदारसंघातून निवडून आलेले ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे LLB शिकलेले आहेत आणि हे कोकाटे इतके लोकप्रिय आमदार आहेत की ते तब्बल 5 वेळा ह्या सिन्नर मतदारसंघातून विधानसभेवर ते निवडून येतात. त्यांना पराजित करणारा अद्यापपर्यंत भेटलेला नाही. अजून त्यांना पराभव पत्करलेला नाही आहे. आणि त्यांचं जे कार्य होतं ते विद्यार्थी दशेपासूनच ते SNUIच्या काँग्रेस प्रणित संघटनेचे ते नेते होते. त्यानंतर 1991मध्ये जिल्हा युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांना भिडलं होतं, त्यांनी भूषवलं होतं. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते, नाशिक जिल्हा परिषदचे, आणि सिन्नर पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसं जिल्हा परिषदेमध्ये कृषी सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा, सर्वसामान्य शेतमजुरांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना चांगले माहीत आहेत. त्यानंतर जिल्हा बँकेचे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळं सहकारातील काय खाचा बारकावे वगैरे तेही त्यांना माहीत आहे. तर त्यांनी यापूर्वी जे तुकाराम दिघोळे जे राज्यमंत्री होते त्या काळामध्ये 1999ला त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी मंत्री पाडला होता पहिल्यांदा. यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक त्यांनी पहिल्यांदा लढवली होती आणि ते विधानसभेत 1999ला गेले होते. आणि मग 1999 ते 2004 पर्यंत ते शिवसेनेकडूनच निवडून लढून विजयी होत होते. आणि 2009मध्ये त्यांनी परत काँग्रेसमधून निवडणूक लढून हॅट्रिक केली होती. आणि 2019मध्ये ते राष्ट्रवादीकडून परत निवडून आले आणि 2024च्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले. आणि म्हणून हे 5 वेळा निवडून आले. फक्त 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांना थोडीशी कमी मतं मिळाली होती, एवढंच बघा. पण आम्ही एक यापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता की सिन्नरचा वाघ निवडून आला, सिन्नरचा खरोखरच वाघ निवडून आलेला आहे. आणि सिन्नर आता त्यानंतर इगतपुरीजवळचा, त्यानंतर देवळाली, त्यानंतर संगमनेर, त्यानंतर कोपरगाव, येवला वगैरे हे त्यांच्या सभोवतालचे जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात मोठी पडझड झालेली आहे. काहीतरी संगमनेरला तर गेलं करे घाटाच्या खाली, आता संगमनेर पण त्यांचा माणूस निवडून आलेला आहे. हे अजित पवार गटाचेच लोक निवडून आलेले आहेत. तिकडे हिरामण खोसकर आपल्या यांचेच निवडून आलेले अजित पवार गटाचे. त्याच्यानंतर देवळालीला सरोज आहिरे याही निवडून आलेले आहेत अजित पवार गटाच्या. त्यानंतर कोपरगावला आपले काळे
आशुतोष काळे हे अजित पवार गटाचे निवडून आलेले आहेत. त्यामुळं या सिन्नरचं महत्त्व हे अतिशय फार मोठ्या प्रमाणात आता वाढलेलं आहे. आणि माणिकराव कोकाटे हे अत्यंत अनुभवी असल्यामुळं सिन्नरच्या विकासामध्ये त्यांचा आता फार मोठा भरीव असा सहभाग राहणार आहे. येथे काल एक बघितलं तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या केंद्र सरकारच्या आहेत, परंतु नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा काही भाग हा राज्याला करावा लागणार आहे आणि काही भाग हा एक केंद्र सरकार करणार आहे, परंतु मंजुरी केंद्र सरकारची राहते. तर तो करण्यासाठी देखील ते प्रयत्नशील आहे. समृद्धी महामार्ग करण्यासाठी प्रयत्न आहे. मग मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, आदिवासी किंवा सर्वसामान्य खेड्यातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना, त्यानंतर पाणी पुरवठ्याचे प्रश्न वगैरे सगळे जे लक्ष्य आहेत ते करण्यासाठी ते सदोदित तत्पर राहणार आहेत. आणि त्यामधूनच एक आज ह्या माणिकरावांच्या कोकाटे यांचं एक आमदारकीचं, त्यांच्या अनुभवाचं आणि त्यांच्या एकंदरीत वर्तणुकीचं, त्यांच्या लोकप्रियतेचं हे आज काहीतरी त्यांना थोडंसं फळ मिळालं. त्यांच्या कार्याचं थोडंसं चीज झालं आणि त्यांना एक नव्या याच्यामध्ये उभारी घेण्यासाठी एक नवे पंख मिळाले, असं एक प्रकार आता झालेला आहे. आता नाशिक जिल्हा हा अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेतच संपूर्णपणे. त्यामुळं असं काही हे झालेलं नाही. तर या माणिकराव कोकाटे यांचं आपण प्रथमतः अभिनंदन करू आणि त्यांच्या कार्यकाळात मंत्रिपदाच्या आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात या तालुक्यांची, जिल्ह्याची आणि मतदारसंघाची सर्वात जास्तीत जास्त सुधारणा होऊन, जास्तीत जास्त विकास होऊन रस्ते, पाणी पुरवठा, वैयक्तिक लाभाच्या योजना, रोजगाराच्या संदर्भातल्या काही संधी, MIDC अशा ज्या व्यक्तिगत काही बाबी आहेत त्या देखील सुटतील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतील, असं एक भाग आहे. त्यानंतर हे माणिकराव हे प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचे कार्य करण्यासाठी प्रत्येकाला 24 तास उपलब्ध राहणारा नेता म्हणूनही त्यांचा परिचय आहे आणि सर्वसामान्याचं काम करणारा नेता म्हणूनही त्यांची एक ओळख आहे. तर आता येथे कोणत्याही कंत्राटदाराला ते काही विशेष एक कंत्राटदाराच्या टक्केवारीला पण आता ते बळी पाडणार नाहीत, काही करणार नाहीत आणि सर्व जे काही कंत्राटदार आता असतील त्यांचा भाग देखील ते व्यवस्थितपणे हे करून टाकतील. नवीन ज्या योजना आहेत सर्व, कारण त्याच्यामध्ये मध्यंतरी एक आरोप झाला होता की हे टक्केवारी मिळते कंत्राटदारांना, तर तो आता काढून टाकण्याच्या प्रयत्नामध्ये देखील ते प्रयत्न करतील. तर या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ओन्ली MK, या मतदारसंघाचा नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ओन्ली MK आणि एक कार्यतत्पर आणि सर्वसामान्याचा, जनसामान्याचा नेता म्हणून ओन्ली MK. तर या MKंना मंत्रिपद मिळाल्यामुळं, या माणिकराव कोकाट्यांना मंत्रिपद मिळाल्यामुळं आपण त्यांचं परत सर्व जनतेच्या वतीने जास्तीत जास्त एक अभिनंदन करू. आमचा हा ATM चॅनल, ATM न्यू वर्ल्ड हा चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक, लाखोच्या संख्येने लोक बघत असतात, सबस्क्राईब करत असतात, शेअर करत असतात, लाईक करत असतात आणि त्यावर कॉमेंटही करत असतात. आपणही या आपला नवीन मंत्री झालेल्या ओन्ली MKला जास्तीत जास्त कॉमेंट करून, जास्तीत जास्त सबस्क्राईब करून, शेअर करून एक त्यांचं अभिनंदन करूया. आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि एक जास्तीत जास्त आपण कॉमेंट करून सबस्क्राईब करा.